लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिलांना मिळालेला आहे आणि त्यानुसार कालपासूनच या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे तशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलूया। मंत्री अदिती तटकरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत। अदिती तटकरे जी, स्वागत आहे आपलं। 24 तासात 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। हा खूप मोठा आकडा आहे। वळणी द्यायला सुरुवात केली काय नेमकं? जी, धन्यवाद। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवातीपासूनच खूप उदंड प्रतिसाद मिळत आलेला आहे आणि साधारणपणे 1,35,00,000 अर्ज पात्र जे लाभार्थी आहेत हे त्यांना इतक्या मोठ्या पद्धतीनं लाभ एका वेळेला वितरित करणं हे विभागासमोरचं पण एक मोठं आव्हान आहे। कारण आपण म्हटल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कधी एका वेळेला डीबीटी झालेलं नाही, म्हणून आम्ही 24 तासापूर्वी काल या प्रक्रियेला सुरुवात केली। काल साधारणपणे 30 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकाच वेळेला डीबीटी करण्यात आलं आणि आज 3:45 वाजता सकाळी आम्ही ही प्रक्रिया परत सुरू केली आणि आता साधारणपणे 48 लाख पेक्षा अधिक अकाउंट्सवर आज डीबीटी 3:45 वाजता सकाळी ती प्रोसिजर सुरू केल्यावर झालेला आहे। त्यामुळे त्यांच्या खात्यात पण आजच्या दिवसभरामध्ये पैसे जमा होतील आणि उद्या जे उर्वरित आहेत ते उद्या असं डीबीटी त्याचं होणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला विभाग म्हणून आणि महाराष्ट्र शासन म्हणून एक आनंद आहे की सक्सेसफुली आम्ही ही योजना याचा 2 महिन्यांचा हा वितरित करता आम्हाला आला। नक्कीच। यात एक महत्त्वाची बाब अशी लक्षात येते ती म्हणजे काही महिलांचं आधार कार्ड लिंक नाहीये तर त्यांना याचा लाभ मिळू शकत नाही। मग त्याबाबतची नेमकी आता काय प्रक्रिया केली जाते? साधारणपणे 25 ते 30 लाख अकाउंट्स असे आहेत जे त्यांच्या आधार कार्डला लिंक नाहीयेत। आम्ही स्थानिक प्रशासनाला, सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर त्यांनी त्यांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्याची जी प्रक्रिया आहे ती करावी आणि जसे जसे त्यांचे अकाउंट्स लिंक होत जातील तसं तसं त्यांना ही लाभाची जी सन्मान निधी आहे हा त्यांना वितरित केला जाईल। त्याच्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत पण फक्त अकाउंट लिंकेजेसमुळे ज्यांना तो निधी त्यांच्या अकाउंटला पोचत नाहीये ती प्रक्रियेला सुद्धा गती देऊन